नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे कला आता अद्वैतसाठी कॉफी करून ठेवते बरं का इकडे, आणि त्याचा फोटो काढते आणि तो इथे अद्वैतला पाठवते. बघूया अद्वैतची त्याच्यावर काय रिॲक्शन आहे ते. तर अद्वैत इकडे असं डोकं टेकून बसलेला असतो, डोक्याला हात लावत असतो. तोपर्यंत अद्वैतच्या मोबाईलची मेसेजची टोन वाजते, जो की कलाने फोटो पाठवला आहे. तर अद्वैत मेसेज वाचून म्हणतो, एखाद्याला ब्लॅकमेल कसं करायचं हे परफेक्ट जमतं अगदी हिला, असं म्हणतो तो. आणि मग विचार करतो क्षणभरासाठी. हिला ना नेहमी स्वतःचंच म्हणणं खरं करायचं असतं. आता बघूया चांदेकर येईलच कॉफी प्यायला, इथे यायला एका पायावर तयार होईल असं आता इथे कला म्हणते. तोपर्यंत बाबा म्हणतात, बाबा जावई बापू इथे येतोय कले. मग कला म्हणते की हो, मी म्हणजे माझी बॅग विसरले ना बाबा, त्यामुळे तो बॅग घेऊन येतोय माझी. मग त्याच्यानंतर बाबा विचारतात तिला, हे वागणं शोभतंय होय? अगं 4 दिवस राहायला आलीस ना, व मग साधी बॅग आणायला विसरलीस? कला म्हणते मी पुढच्या वेळेला नाही विसरणार. बाबा म्हणतात तिला अवघड आहे खरं, हुशार म्हणता म्हणता पोरं कशी वागायलेत असं ते म्हणतात, आणि बाबा निघून जातात. तर कला इकडे स्वतःच इथे हसते एकटीच. आता काय काय होणार बघूया. तर अद्वैत ना इकडनं बॅग घेऊन उतरलाय बरं का, भर चालत सुटलाय. रोहिणी सोफ्यावरच बसली आहे. तेवढ्यात सरोज तिकडनं येते आणि विचारते, अद्वैत तू कुठे चाललायस आणि ही बॅग कोणाची आहे? मग इकडे अद्वैत म्हणतो की आई मी जरा आत्ता गडबडीत आहे, मला अर्जंट एका ठिकाणी जायचं आहे, मी तुला आल्यावर सांगतो असं म्हणतो आणि अक्षरशः निघून जातो बरं का तो तिथून. मग सरोज इथे म्हणते, कुठे गेला असा गाईत? आता कान फुंकायला रोहिणी आहेच ना. मग ती येऊन म्हणते, सरोज रोहिणी ती कलासुद्धा तिच्या माहेरी अशी घाईघाईतच गेली ना, आणि तिच्या आईची तब्येत काहीतरी बरी नसेल कदाचित, असं काहीतरी कारण सांगितलं असेल, म्हणून आहे ना सरोज वहिनी ती बॅग न घेताच गेली आहे. बघितलंस ना तू, त्याच्या हातात तिचीच बॅग होती, म्हणजे ही बॅग घेऊन गेली नाही आणि तिने परमान सोडलं की माझी बॅग घेऊन ये म्हणून. तिला माहीतच आहे ना की हा नक्कीच जाईल धावत धावत, म्हणून मग कदाचित ती मुद्दामूनच घेऊन गेली नाही आहे बॅग, असं इकडे रोहिणी सांगते सरोजला. कारण तिला माहिती आहे ती म्हणेल आणि हा जाईल. तुझ्या मुलाचं ना माकड करून टाकलंय अक्षरशः तुझ्या सुनेनं, असं ती म्हणते एकदम सरोजला. आणि सरोज चिडून निघून जाते. आणि मग रोहिणी म्हणते मनातल्या मनात की तुझ्या मुलाकडे किती लक्ष आहे मला नाही माहीत, पण माझं मात्र तुझ्या मुलाकडे बारीक लक्ष आहे. आता हा तिथे किती वेळ थांबतो, काय करतो हे मात्र मला कळणं गरजेचं आहे, असं इथे ती रोहिणी मनातल्या मनात म्हणते. तर तिकडे राहुलचं काय चाललंय बघा प्रेक्षकांनो. स्वतःच्या मुलाकडे लक्षच नाही आहे तिचं, पण राहुल बघा फोन करतोय, नाही स्वीटहार्ट मला तुझी खरंच आठवण येते असं तो म्हणत असतो. तोपर्यंत नैना त्याचं बोलणं ऐकते बरं का, चोरून. इथे चोरून म्हणजे ती येत असते आणि तिच्या कानावर पडतं. त्यामुळे आता नैनाला संशय आलाय की हा कुणाशी बोलतोय, कारण राहुल असं म्हणतो की मला जर का तुझी आठवण येत नसती तर मी तुला कॉल केला असता का. आता नैना हा राहुल कुणाशी बोलतोय म्हणत तो काय बोलतोय पुढे ऐकायला ना त्याच्या मागे पुढे करत मुद्दामून इथे रूम साफ करायला येते. तर राहुल पुढे म्हणतोय, तर मी काय म्हणतो की आता नैनाला बघतो तो, आणि मग नैना त्याच्या साईडला उभी राहते, म्हणतो उठून ह्या साईडला येतो. आणि मग तो म्हणतो, आज रात्रीसाठी आपण रूम बुक करूया का, फक्त तू आणि मी, किती दिवस झाले ना आपल्याला भेटून, असं तो बोलतो. तर नैना परत त्याच्या समोर येऊन मुद्दामून इकडे इकडच्या साईडचा टेबल वॉश करायला जाते, पुसायला जाते. तर लगेच राहुल म्हणतो, नाही बायको माहेरी गेली आहे असं मुद्दामून सांगतात. आता नैना पाठीमागनं ऐकते बरं का. मग राहुल पुढे म्हणते, नाही ती माहेरी गेली आहे म्हणून तुझी आठवण आली असं काही नाही आहे, उगाच तू मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नकोस. आता नैनाचं इकडे कसं होतं बघा. मग राहुल पुढे म्हणतो, आपण मस्तपैकी रूम बुक करू, छान निवांत गप्पा मारू, चायनीज ऑर्डर करू आणि गाणी गाऊ. तुला काय वाटलं असं म्हणून तो स्वतःच इथे हसायला लागतो. आणि मग नैना त्याच्या मागे पुढे करते त्याचं हे आपटते टेबलावरचं. आणि मग तोपर्यंत राहुल पुढे निघून जात असतो, तोपर्यंत नैना आडवी जाते आणि राहुल तू असं म्हणून नैना आडवी त्याला म्हणते. तर राहुल खुणेला त्याला थांबवत असतो की बोलू नकोस म्हणून. अगं तुझ्याशीच बोलतोय असं, आणि पुढे म्हणतो थांब मी खाली जाऊन बोलतो असं म्हणून निघून जातो तो. आता राहुल निघून गेल्यानंतर असा काय चाललंय काय या राहुलचं. हा बोलतोय त्याप्रमाणे हा जर खरंच आज रात्री बाहेर जाणार असेल ना, तर मला काहीतरी करायला पाहिजे, मी याला बाहेर जाऊ शकत नाही असं इथे म्हणते. मला काहीतरी करायलाच हवं असं नैनाच्या डोक्यात चालू. काय करू आता, काय करते नैना बघूया आपण. तर इकडे आता अद्वैत आलेला आहे आणि लगेच बाबा म्हणतात, उगाच आमच्या पोरीनं तुम्हाला त्रास दिला, अशा वेळी सरळ नाही म्हणून सांगायचं हो जावई बापू. मग त्याच्यानंतर कला येते आणि म्हणते, एवढं काही नाही हो बाबा, मला गरज होती म्हणून आलाय तो.
त्याला गरज असते तेव्हा तो मला कामाला लावतो ना, झाली ना पिटम पाट असं म्हणून चालू आहे. तर काजल हसतीये. मग बाबा म्हणतात ए कले असं का बोलायलीस तू, हे शिकवलंय का आम्ही तुला? अगं जावई बापू देवा समान असते, आई वडील आपल्या कन्येचं जाव त्यासनी करतात, त्यांच्याशी असं वागायचं असतं होय. आता नाही समजणार तुम्हासनी, तुम्हाला जेव्हा मुलगी होईल ना तेव्हा तुम्हासनी समजेल, आणि घरला जावं येईल ना तेव्हा तुम्हाला समजेल. आणि इकडे आता कला द्वैत एकमेकांकडे बघून असतात. एक आजे त्या डॉक्टरने आईला गोळ्या दिल्यात ना त्या दाखव चल असं बाबा इथे काजूला म्हणतात आणि काजूला घेऊन जातात. तर आता अद्वैत आणि कला दोघंच इथे आहेत बरं का. आता अद्वैत कलाला काय म्हणतोय ते बघा. दोघं एकमेकांकडे बघून आधी हसतायत. मग कलाला अद्वैत तिची बॅग देतो, टेबलवर ठेवतो आणि म्हणतो आणली आहे बॅग तुझी मी, आणि तुझ्या साडीला मॅचिंग ब्लाऊज सुद्धा आणलाय, बघून घे. मग त्याच्यानंतर कला म्हणते हे असं माझ्यावर उपकार केल्यासारखं वागू नकोस माझ्याशी. मग तो म्हणतो उपकारच केलेत मी ऑफिसमधून आल्यानंतर मला कॉफी मिळाली नाहीये, माझं डोकं दुखायला लागलंय, माझं रुटीन बिघडलंय, शिवाय तू विसरलेली बॅग मी घेऊन आलो इथे, त्यामुळे तुम्हाला थँक्यू म्हणायला हवंयस. मग कला म्हणते जा तुला कॉफी हवी होती म्हणून आलायस तू इथे, मी काय आज ओळखते का तुला, जास्त बोलू नकोस नाही तर घेऊन जाईल परत बॅग. अच्छा म्हणजे तुला कॉफी नको आहे का. मग त्याच्यानंतर ठीक आहे मी बाकीच्यांना देते कॉफी असं कला म्हणते मुद्दाम. अद्वैतचा चेहरा बघा कसा चाललाय, नीट जा चांदेकर बाय असं म्हणत ना कला निघून जाते. आणि अद्वैत बघा कलाकडे कसा बघत राहिला इथे 2 मिनिटासाठी, आणि तिथे बसून राहिला ना नंतर तो. मग काय अतिशाडी आहे असं म्हणतो तो अद्वैत. स्वतः बॅग विसरून आली आणि आता मला राबवून घेते, काय समजते काही स्वतःला, असं चाललंय यांचं बोलणं. तोपर्यंत काजल आणि बाबा परत आलेत. ते विचारतात काय म्हटलास काय तुझा जावई बापू. मग नाही तुम्ही बसा ना प्लीज असं म्हणत बाबांना बसायला सांगतो इथे अद्वैत. आणि मग काजल म्हणते तायडे कॉफी केलीस, जायफळचा पण काय मस्त स्मेल येतोय, आपल्यासाठी तर 2 कप असं म्हणून आता सांगते. मग कला म्हणते हो आणते. बाबा तुम्ही पण घेणार ना 1 कप असं म्हणून बाबा विचारतात. मग बाबा म्हणतात होय आणखी असं म्हणून सांगतात. आणि आता मग बाबा पुढे म्हणतात अद्वैतराव आमच्या संगीची तब्येत आधीमध्ये होत राहते अशी, कसं आहे ना आमची संगी ना की भरपूर म्हणजे लई ताण घेते हो, लई त्रास होतोय. मग आणि आता खरं म्हणजे अशा परिसंगात सांभाळायला हवं तिनं. मग त्याच्यानंतर पण असं अचानक कसं झालं असं इथे कला अद्वैत विचारतो. आणि मला भेटायचं आहे त्यांना, नंतर भेटीन असं सांगतात. मग इकडे बाबा म्हणतात नाही तरी बी मी नेहमीच पण काळजी घ्यायला पाहिजे ना असं बोलणं चालू आहे, म्हणजे आजार जास्त वाढत नाही असं बाबा पुढे. मग अद्वैत पुढे म्हणतो हो काळजी तर घ्यायलाच हवी. आणि आता कॉफी आणून दिले बरं का. आणि कला काय करते कॉफी देताना मुद्दामून आधी काजलला देते, मग बाबांना देते, आणि तो बाबांना देताना कप ना मुद्दामून असं अद्वैत समोरनं देते, आणि अद्वैतला कपच देत नाही इथे. आणि आता अद्वैत बघत उभा राहिलाय. आता बाबांना दिल्यानंतर अद्वैतचं म्हणजे कसं चाललंय त्याचं. कला मुद्दामून अद्वैतला म्हणते काय झालं चांदेकर असा का बघतोयस माझ्याकडे असं, आणि विचारते. आणि मग ते म्हणते ऐक ना म्हणजे माझ्याकडे रागाने बघायचं नाही हां, हे माझं घर आहे, तुझी खोली नाही असं. आणि पुढे त्याला ऐकवून दाखवते सगळ्यांच्या समोरच. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात कले काय अगं काय चाललंय काय तुझं, अद्वैतरावासनी कॉफी दे की. मग त्याच्यानंतर कला म्हणते मी तेच विचारत होते पण तो नको म्हणाला असं डायरेक्ट सांगते बरं का इकडे. आणि अद्वैतचा चेहरा बघा. मग त्याच्यानंतर कला मुद्दा म्हणून विचारते बाबांना बाबा मला सांगा ना कॉफी कशी झाली असं म्हणून. आता बाबा कॉफीचं वर्णन कसं करतात बघा कलाने केलेल्या. बाबा कॉफीचा 1 घोट घेतात आणि मग म्हणतात की वाह खरंच खूप छान झाले, कॉफी प्यावी तर तुझ्याच हातची असं. आणि पुढे म्हणतात बरं का. आणि मग काजल म्हणते हा मग आपली तायडी ना एकदम बेस्ट कॉफी करते असं म्हणून काजल पण कौतुक करते. आणि मग इकडे बाबाजी म्हणतात कले जा पहिली आधी अद्वैतरावासनी कॉफी आणून दे असं म्हणून परत सांगतात. मग अद्वैत हसतो. मग कला म्हणते अहो बाबा पण त्याला नको आहे ना असं, आणि मुद्दामून कला म्हणते. आणि मग ठीक आहे तुम्ही म्हणताय तर आणते मी कॉफी असं सांगते. आणि कला कॉफी आणायला गेल्यानंतर इकडे बाबा म्हणतात अद्वैतराव आमची कला ना पहिल्यापासून कॉफी चांगली बनवते बरं का, पण तिथं तुमच्या चांदेकरांच्यात लगीन होऊन गेली ना तिची कॉफी करायची आणखी फक्कड बनायला लागली बघा. मग अद्वैत पण लगेच हा हे अगदी बरोबर बोललात तुम्ही असं म्हणून लगेच अद्वैत म्हणतो. कला तेवढ्यात कॉफीचा कप घेऊन येते आणि म्हणते हो नाही बाबा 1च कप कॉफी उरली आणि मला हवी येते असं सांगते. आणि अक्षरशः तिथे टेबलवर बसून कॉफी प्यायला लागते. तो नको म्हणाला ना त्याला अशी जबरदस्ती केलेली चालत नाही. मग बाबा पण लागतं कले समजाले मला तुझं उद्धटपणा आधी कमी कर, अद्वैतरावासनी पहिली कॉफी दे, तुला हवी असेल तर नंतर कर, आणि मी कॉफी करायची आणि मीच प्यायची नाही याला काय अर्थ आहे असं मुद्दा मुलीकडे कला म्हणते. चांदेकर
अरे मला तू जर थोडी जागा देतोस का असं म्हणून तिथे बसते बरं का त्याच्या बाजूला. आता मजा मजा करते नुसती ही. आणि ते म्हणतात बाबा. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो त्यांना, बघितलं ना मिस्टर, खरे तुम्ही सांगितलेलं सुद्धा ऐकत नाही, इतरांचं कसं ऐकेल ती. बाबा इथे अद्वैतच्या बोलण्याकडे बघतच राहतात बरं का. अद्वैत असं एकदम कंप्लेंट करायला लागतो म्हटल्यानंतर, पण कंप्लेंट ही खोटी खोटी आहे, त्यामुळे बाबा पण असे हसतात. आणि मग तेवढ्यात बाबांना ना इथे आई बोलवून घेतात, अहो ऐकलत का म्हणून. मग कला पण म्हणते बाबा आई तुम्हाला बोलवते. आणि मग बाबा म्हणतात हो आलोच म्हणून दोघं जण इथे निघून जातात. आणि काजल पण म्हणते आपण पण आलोच असं म्हणून निघून जातात सगळेजण इथे. आणि आता हॉलमध्ये ना इथे कला आणि अद्वैत दोघंच जण आहेत. तर कला काय करते, मुद्दामून त्याची कॉफी जी काही आहे ती स्वतः पिते इथे. आणि आधी तो कप काढून घेतो हळूच. आणि नंतर कप काढून घेतल्यानंतर तू मला कॉफी पिऊ दिली नाहीस, मी तुला पिऊ देणार नाही असं तो म्हणतो. मला माझी कॉफी दे. नाही मानते, नाही देणार. मग चांदेकर याला काय करते, तू माझ्या घरात येऊन माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाहीस. करणार, मला कॉफी हवी आहे तुला द्यायची नाही, तू मुद्दामून काय असं करतोयस, तू मला ॲटिट्यूड दाखवतोस म्हणून मी असं करतो, तू मला इरिटेट करतोस म्हणून. त्याचं काय. मग इथे कला म्हणते चांदेकर तू कबूल कर ना तुला कॉफी हवी येते. आणि मग अजूनही वेळ गेलेली नाही आहे, मग खरे मला कॉफी हवी आहे तुझ्या हातची. मग अद्वैत पण चिडून म्हणतो हो ठीक आहे ऐक. आणि ते कॉफी पितो बरं का तो तिच्या हातची. आणि ते हसतो छान. कला पण पाटणं हसते. कला हसते कारण तिची उष्टी कॉफी अद्वैत इथे प्यायलेला आहे. रोहिणी तिच्या रूममध्ये बसून काहीतरी करते. तर नैना तिच्या जवळ येते आणि हाक मारते की मॉमिनला. आणि मग रोहिणी म्हणते चल निघ बाहेर. आता डायरेक्ट रोहिणीने असं म्हटल्यानंतर मग रोहिणी पुढे म्हणते माझ्या रूममध्ये डोअर नॉक न करता कशी आलीस तू. आणि नैना इथे म्हणते सॉरी खरंच सॉरी, मला तुमच्याशी ना राहुलविषयी बोलायचं आहे. मग रोहिणी म्हणते काय. मग इकडे राहुल कुठल्या तरी मुलीला भेटायला निघाला असं नैना म्हणते. त्याला सांगा ना प्लीज, त्याला थांबवा. मग त्याच्यात रोहिणी म्हणते कमॉन नैना, त्याचं आयुष्य आहे, तो त्याचं बघेल ना काय ते असं म्हणते मुद्दामून. मग इथे रोहिणीला नैना म्हणते तुमचा मुलगा रात्री अपरात्री लग्न झालेलं असून पण एका वेगळ्याच मुलीला भेटायला निघालाय, हे तुम्हाला काहीच वाटत नाही असं पुढे विचारते ती. आता ही गोष्ट बाहेर कुठे कळाली तर बघा मग काय होतं. मग रोहिणी म्हणते गप्प बस नैना, सगळ्यात पहिली गोष्ट हे जे काही घडतंय ना ते फक्त तुझ्यामुळेच घडतंय. बायको म्हणून तू कमी पडलीस आणि काही दिवसांपूर्वी तू राहुलशी कशी वागलीस हे आठवतंय ना तुला, मग भोग आता तुझ्या कर्माची फळं असं मुद्दाम म्हणते. आणि पुढे म्हणते हो आणि मला मॉमिनला म्हणायचं नाही. आता नैना बघतच राहिले त्याच्याकडे. मग रोहिणी म्हणते तुझी बहीण काय म्हणते मला. मग ती म्हणते मॅडम, रोहिणी मॅडम. आता मग इथे मुद्दामून रोहिणी म्हणते आजपासून तू मला तेच म्हणायचं, रोहिणी मॅडम, कळलं. आणि रोहिणी निघून जाते आणि जाता जाता सांगते आता आलीच आहेस रूममध्ये तर माझ्या साड्या प्रेस करायच्या आहेत तर त्या साड्या प्रेस करून ठेव, माझ्या सगळ्या इस्त्री करून ठेवायच्या असं आता सांगते. आणि नैना अशी रागाने तडपडतीये. खरं काय करणार, बिचारी म्हणायच्या लायकीची नाहीये. तर इकडे सरोज अजून फेऱ्या मारते हॉलमध्ये. मग सरोज इथे अंजूला हाक मारते. अंजू तिच्या जवळ येते आणि मग अंजूला वेगळाच प्रश्न विचारते बरं का सरोजला. काय करते बघा सरोज आणि अंजूचं बोलणं. अंजू म्हणते सरोज मॅडम मी आत्ता तुमच्याकडेच येणार होते, आज जेवणाला काय बनवू. मग सरोज म्हणते हे काय मध्येच. मग त्याच्यानंतर नाही आजपर्यंत तू मला कधीच विचारलेलं नाही आहेस. मग इकडे अंजू म्हणते नेहमी कलाताई असतात ना त्याच ठरवतात, त्यांचा बेत कसा फक्कड असतो, त्याच्यामुळे मला कधी विचारायचं वाटलं नाही, मग प्रश्नच काही वाटलं नाही. आणि आता कलाताई नाही आहेत म्हणून मी विचारलं काय करू जेवायला. आता रोहिणी जिन्यावर आली बघा तिथे आणि दोघींचे बोलणं ऐकते. सरोज तिला विचारते इतकी वर्ष तू या घरात राहतेस, म्हणजे अंजूला विचारते बरं का. प्रत्येकाच्या आवडीनिवडी पथ्य सगळं तुला माहिती आहे, कुणाला कशाची ॲलर्जी आहे हे तुला माहिती आहे ना तुला. मग दुसऱ्यांना विचारायची गरज का पडते तुला. आणि एक लक्षात ठेवायचं याच्या पुढे कोणावरही अवलंबून राहायचं नाही आणि माझ्यावर तर मुळीच नाही असं म्हणते, कळलं. रोहिणी या दोघांना बघून म्हणते आज वातावरण बरंच तापलेलं दिसतंय, चल रोहिणी कामाला लाग असं स्वतःच इथे म्हणते. एक ठिणगी टाकलीस तर वणवा पेटणार बघ असं इकडे आता रोहिणी विचार करते. तर अंजू आता सरोजला म्हणते सरोज मॅडम तुम्ही हाक मारलीत, काही काम होतं का. मग इकडे सरोज म्हणते मी तुला हे विचारण्यासाठी बोलवलं होतं की अद्वैत घरी आलाय का नाही. मग इकडे अंजू त्याला सांगते की नाही. मग सरोज तिच्यावर ओरडते आणि म्हणते की जा. आता तिची बिचारीची काय चूक, तर तिला आता रागाने पाठवून दिले. मग आता रोहिणी येते आगीत तेल ओतायला, धावतच येते बरं का. आणि हे काय सरोज वहिनी अद्वैत आला नाही अजून. अगो इतका वेळ लागतो का एक बॅग परत देऊन परत यायला.
ओ गॉड, तिथे राहण्याचा त्याचा प्लॅन आहे की काय असं इथे मुद्दामून म्हणते. आणि मग सरोज म्हणते मला सगळं कळतंय, पुन्हा पुन्हा तेच बोलू नको माझ्याशी. आता सरोज चिडली आहे प्रचंड आणि परत फोन लावते इथे अद्वैतला. आणि आता प्रेक्षकांना पुढे मजा आहे बरं का. अद्वैतला फोन लावल्यानंतर सरोज विचारते अरे किती वेळा फोन लावायचा आहे मी तुला, तुला उत्तर देता येत नाही, फोन उचलता येत नाही, माझं नाव फ्लॅश होत आहे ना फोनवर, असं चिडून विचारते. आणि आल्या आल्या कुणात गेलातच तू कशाला खऱ्यांच्या घरी, असं आता सरोज विचारते. आणि मग इकडे अद्वैत म्हणतो आई अगं खरेला मी तिची बॅग द्यायला आलो होतो. मग सरोज विचारते इतका वेळ लागतो बॅग द्यायला, आणि आता काय जेवूनच येणार आहेस काय तिकडनं, असं विचारते पुढे. आणि मी इथे नसले तरी, ती इथे नसली तरी आम्ही आमच्याच घरी जेवणार आहोत ना म्हणून विचारलं. मग इकडे अद्वैत म्हणतो हो आई मी लगेच येतोय, आणि तो फोन कट करून इथे टेबलवर ठेवतो. मग इकडे दाजी निघालात काय असं काजल म्हणते. आणि मग अद्वैत म्हणतो नाही मला मिसेस खरेंना भेटायचंय. काजल म्हणते की मग त्याला ती उठली या भेटायला, असं आता काजलने सांगितलं. तर अद्वैत आणि काजल इथे खरेंना म्हणजे संगीतांना भेटायला गेलेत. मग रोहिणी पुढे आता सरोजला म्हणते याला काय अर्थ आहे सरोज वहिनी, त्याला जर यायला लेट होणार होता तर त्याने फोन करून कळवायला हवं होतं. आता तू फोन करणार, मग त्याची इच्छा असेल तेव्हा तो फोन उचलणार, त्यानंतर उपकार केल्यासारखी उत्तरं देणार. नाही त्याच्या बायकोने एका फोनवर तो धावत गेला होता, पण आता तुझा फोन आलाय, आईपेक्षा मोठी त्याच्यासाठी बायकोच झाली आहे. आणि आता मग इकडे सरोज विचारते रोहिणी, ओरडते असं. तेवढ्यात आबा विचारतात काय झालं सरोज. मग आता रोहिणी कशाला गप्प बसेल, ती म्हणते मी सांगते ना डॅड, ती कला माहेरी गेली आणि ती मुलगी अर्धवटासारखी बॅग न घेताच गेली, म्हणून अद्वैत गेलाय तिची बॅग लायला. आता इतका वेळ झाला म्हणून आला नाहीये, मग हेच बोलत होते. मग आबा म्हणतात मग काय झालं, येईल तो. आणि बसतात तिथे. आता सरोजचा आणि रोहिणीचा पचका झालाय बरं का, कारण आबा सांगतात सरोज काळजी करू नको ती येईल. आता नैना येऊन विचारते पुढे काही झालंय का असं म्हणून. आता बघा पुढे नैना काय करते. मग सरोज इथे म्हणते तिला तू आणि तुझी बहीण दोघींनी मिळून ना आमच्या घरात धिंगाणा घातला, आम्हालाच शांतता नाहीये आमच्या घरात, असं पुढे इथे सरोज म्हणते. ए बाई घरात काम करायला आलीस ना, जा काम कर, असं म्हणून सरोज ओरडते नैनावर. आणि नैना मग लगेच बघा आबा बसले तिथे, आता हाच चान्स आहे असं म्हणून नैना आपलं नाटक पुढे कसं करायचं बघा. हा म्हातारा इथेच बसलाय, नाही आपल्याला आता एक्स्ट्रीम जे काहीतरी घालून तिखट मीठ घालून काहीतरी करायला हवं असं म्हणते. आणि मग अंजू तू काही चिरत बसू नकोस, मी आले तुझ्या मदतीला, असं मुद्दामून नैना इथे म्हणते. आणि मग सगळे तिच्याकडे बघायला लागतात. मग नैना म्हणते काय आहे सगळं मीच करते ना, आजचा सगळा पण मीच करणार आहे, असं पुढे दाबात सांगते. आणि तिकडे मदतीला जाते. आणि जाता जाता म्हणते मनात अजून किती काय हे नाटक चालू ठेवायला लागणार आहे, देव जाणे, आले ग असं म्हणते परत. आणि इकडे निघून जाते बरं का अंजूला मदत करायला. आता सगळी हॉलमध्येच बसलेत म्हटल्यावर अंजूला मदत करणार असती. तर इकडे आता अद्वैत आलाय संगीतांना भेटायला. काय बोलतोय बघूया तो. मिसेस खरे काय झालं तुम्हाला अचानक, कसलं टेन्शन घेतलं एवढं, असं अद्वैत विचारतो. मग कला ते संगीता म्हणते काय नाही होत असं जास्त काही नाही, ते आपलं वय झालं ना म्हटल्यावर छोट्या मोठ्या कुरबुरी होत राहतातच, तुम्ही नका काळजी करू असं म्हणते. आणि मग त्याच्यात अहो काही काय बोलताय तुम्ही, वय बी काही झालेलं नाहीये, आमचे आबा बघा अजूनही कसे ठणठणीत आहेत, कोणी म्हणेल का त्यांना म्हातारं, असं अद्वैत पुढे विचारतो बरं का. आणि मग इकडे म्हणजे बाबा पण म्हणतात होय हे तर एकदम खरं आहे, पण आमची संगी आहे ना लई समजा गोष्टींचा विचार करत राहते हो, त्याच्यामुळे होतो तिला त्रास, आणि अतिविचारामुळे तब्येत बिघडत राहते, तुम्ही सांगा जरा तिला. मग इकडे अगदी बरोबर बोलतायत मिस्टर खरे, मिसेस खरे तुम्ही अजिबात विचार करू नका कशाचाही, तुम्ही काळजी घ्यायलाच हवी. मग त्याच्यानंतर इकडे ते म्हणतात लवकर बऱ्या व्हा. आणि कलाला इथे वाटतं हा लवकर बऱ्या व्हा म्हणजे मी 4 दिवस इथे राहिलेली नकोय वाटतं, असं म्हणून हा आईला लवकर बरा व्हायला सांगतोय का, हा विचार इथे कला करते. कुणाच्या मनात काय चाललंय, मजाच आहे. मग इकडे आराम करा असं म्हणून तो सांगतो आणि निघू मी म्हणतो. आणि मग निघतो. हो का, मग काही नाही असंच असं विचारते, तू का मला उलटं का विचारतोयस असं इकडे म्हणतो. आणि बाहेर थांबतात आता. तर इकडे बघा हा इकडे ही दोघं जण चालले, म्हणजे राहुल निघून चाललाय तर नैना त्याला इथे अडवायला प्रयत्न करते, येऊन थांबते. राहुल थांब, कुठे निघालायस तू. मग इकडे राहुल तुला माहिती आहे ना मी कुठे निघालोय ते, परत तेच विचारायचं नाहीस असं म्हणतो. फोनवर बोलत असताना ऐकायची घाण सवय ना तुला, मला माहिती आहे, हे बघ तू ना माझ्या म्हणजे अडवायचं नाहीस आणि माझ्या मध्ये पण यायचं नाहीस, असं तो आता ठामपणे सांगतो आणि निघून जातो.
इकडे अद्वैत बाबांना सांगतोय मिस्टर खरे काळजी घ्या मिसेस खरेंची. आणि आता इकडे कलाला कळलंय की अद्वैतचा फोन टेबलवर आहे म्हणून ती डायरेक्ट अशी येऊन उभी राहते. आणि अद्वैत इथे सांगतोय की काही लागलं तर मला कॉल करा. मग बाबा म्हणतात म्हणजे तुमचं घर इतकं लांब नाही पण रात्रीची वेळ आहे म्हणून सांगायलोय, सांभाळून जावा तुम्ही, नाही थंडीच्या दिवसात धुरकलही जास्त असतंय, काळजी करू नका, आम्ही काळजी घेतो. मग अद्वैत पण म्हणतो काळजी करू नका मी येतो असं म्हणून आता अद्वैत निघून जातो. आणि कला तिथेच बसते आणि आई हे काय म्हणते, काय चांदेकर फोन इथेच विसरून गेला, मी त्याला देऊन येते बाबा असं म्हणून की नाही बाबांना विचारून इकडे निघून जाते कला. आणि चांदेकर चांदोबा मग इकडे ए चांदेकर नीट बोलायचा माझ्याशी, तुझी एक महत्त्वाची वस्तू आहे माझ्याकडे, चिडलास तर देणार नाही, मिळणार नाही या वस्तू. मग माझा फोन, मग तुझा फोन असं म्हणून इकडे कला दाखवते त्याला. आणि पुढे म्हणते विसरलास का तू, एवढा मिस्टर परफेक्शनिस्ट आहेस आणि फोनसारखी गोष्ट कशी काय विसरतोस रे तू, म्हणजे तू स्वतःला परफेक्शनिस्ट म्हणतोस ना. आणि ते काही नाही मिस्टर परफेक्शनिस्टच्या अस्ताव्यस्त गोष्टी यावर मी एक प्रबंध लिहू शकते. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो कलाला तू आली आहेस ना माझ्या आयुष्यात तेव्हापासून अस्ताव्यस्तपणा चालू झालाय माझ्या आयुष्यात आणि माझ्या परफेक्शनिस्टला कोणी चॅलेंजही करू शकत नाही. तुझ्या अस्ताव्यस्तपणाबद्दल मी ना ग्रंथ लिहू शकतो, ग्रंथ. मग त्याच्यानंतर एवढं फक्त परफेक्ट ना फक्त रोबोट असतात, तू रोबोट आहेस का असं कला विचारते मुद्दाम अद्वैतला. आणि बघ म्हणते नाही तू माणूस आहेस, माणसं चुकू शकतात आणि चुकांत म्हणून शिकतात असं पुढे सांगते. आणि त्यातनंच मग इकडनं येतो आम्ही असं म्हणून कला डायरेक्ट तो बसतो इथे गाडीत जाऊन. तर इकडे सरोजचा अजून जीव खालीवर चाललाय कारण अजून अद्वैत तिकडे पोचलेला नाहीये. आता सरोज अजून फेऱ्याच मारते तिथे, कधी येणार आहे हा मुलगा असं म्हणून इकडे सरोज विचारते. तर इकडे रोहिणी म्हणते सरोज वहिनी मी सांगते तुला अद्वैत ना तुझ्या म्हणजे त्या कलेच्या ताटाखालचं मांजर झालाय का, आता ती म्हणेल तीच पूर्व दिशा आहे त्याच्यासाठी असं मुद्दामून तिची कान फुंकते. आणि मग सरोज पण म्हणते तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे रोहिणी असं म्हणते. आता तिकडे गेला ना तो तिकडचाच होऊन जातो बघ, त्या मुलीने ना पार त्याला गुलाम करून टाकले असं म्हणते इथे. आणि मग सरोज पुढे म्हणते सरोज वहिनी आता तू जितके दिवस ती तिकडे आहे तर तो तितके दिवस हा तिकडे जाणार, तिच्या मागे मागे तिकडेच जाणार, बघच तू उद्या परवा तेरवा बघच तू असं म्हणते इकडे. आणि इकडे कला ना चांदेकरला हाक म्हणते चांदेकर. मग त्याच्यानंतर तो म्हणतो बाय, म्हणजे आता काय सारखं सारखं डोकं खाऊ नको. मग कला म्हणते कसला आहेस, माझ्या आजची कॉफी प्यायलास, निदान हसून तरी बाय म्हण. मग म्हणजे बाय असं अद्वैत म्हणतो तिला बाय करून. आणि इकडे आता सरोजचा जीव अजूनही वर खाली आहे कारण रोहिणीने कान फुंकलेत तिचे. आणि उद्याच्या भागामध्ये इथे कला अद्वैतला व्हिडिओ कॉल करून बोलतीये, अद्वैतला म्हणजे आजचा दिवस तिने सोबत घालवला म्हणून ती खुश आहे. तर अद्वैत तिकडे तुम्हाला सारखं बघत असल्यासारखं वाटतंय म्हणून फोन अक्षरशः कट करून टाकतो. आणि उद्याच्या भागामध्ये परत आलेला फोन इकडे सरोज कट करते. या दोघांची भेट होईल का जाणून